तर नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये आणि आपल्या दुकानामध्ये पण. आज पण मी ह्या कार्टूनपासून सुंदर असा डिस्प्ले बनवणार आहे. कारण बऱ्याच दादा आणि ताईचं परत एकदा सुंदर असं कमेंट आलं होतं की भैया बँगल्स ठेवायला आणि कस्टमरला दाखवायला खूप अडचण येते, तर तुम्ही काहीतरी सुचवा. हे खास तुमच्यासाठीच. तर तुम्ही बघू शकता माझ्या शॉपमध्ये ऑलरेडी डिस्प्ले आहे. जेव्हा मी दुकान टाकते वेळेस तेव्हा मी फर्निचर बनवताना कारागीरला मी स्वतः आयडिया देऊन हे बनवून घेतलं आहे. आपल्याकडे जेवढा माल आहे त्याच्यातला एक एक डिझाईन मी इथं लावले आहे, कारण डेमो बघून कस्टमरला डिझाईन मागता येतं. चला तर मग खास तुमच्यासाठी छान आणि सुंदर असा डिस्प्ले बनवायचा प्रयत्न करतो. तुमच्या साईजनुसार मजबूत असा खपट घ्या, जेणेकरून 2-4 वर्ष जरी खराब होऊ नये. एकदम लांबोरी साईजमध्ये 1-1.5 फुटाचा कट मारून घ्यायचा आहे आणि त्याचप्रमाणे रुंदी 5 ते 6 इंच ठेवा, म्हणजे वजनदार बँगल्स असले तरी लोड बस सांभाळेल. आणि साईजचे तुकडे सेम बराबर तेवढेच आले पाहिजे, नाहीतर स्टँड क्रॉस होईल. त्यानंतर आता आपल्याला ह्याच्यामधला सेंटर काढून घ्यायचा आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये टाकला जाणारा पाईप एकाखाली एक व्यवस्थित येईल आणि सुंदर पण दिसेल. हे झाल्यावर जिथं मी टिक मार्क केलो होतो तिथं व्यवस्थितपणे सर्कल मारून घ्यायचं आहे. जेवढा होईल तेवढा गोल काढतो, वाकडा तिकडा आला तर गडबड होईल. सर्कल काढून पूर्ण झालं होतं, पण थोडीशी गडबड झाली होती. खपटा थोडा हलका असल्यामुळे एका साईडला थोडं झुकत होतं. त्यासाठी ह्याला अजून एक तुकडा लावून चिकटपट्टीने असं फिट करून घेतलं. काहीतरी बनवतोय म्हणल्यावर जिद्दीनं बनवायचं आणि मजबूत बनवायचं. आता एक खालच्या बाजूनं लावलेला फ्लॅट तुकडा घेतो आणि त्याला कट मारून घेतो, म्हणजे त्यामध्ये एकदम दोन्ही स्टँड असे व्यवस्थित बसतील. आता याला खालच्या बाजूने असं काहीतरी ठेवून एक 10 ते 15 मिनटं वेट करायचं, ज्यामुळे हे मजबूत आणि कडक सुकेल. सुकल्यानंतर बाजूला काढायचं. मग अजून एक तुकडा वरच्या बाजूनं पण असंच लावायचं, म्हणजे ते इकडचं तिकडं पूर्ण स्टँडमध्ये गॅप बसणार नाही. आता ह्याला पण असंच 10 ते 15 मिनिट ठेवायचं आणि वाट बघायचं. हे पहा, आता तुमची बरीचशी रिक्वायरमेंट पूर्ण झालेली आहे. पण असंच सुंदर दिसतंय, पण ह्याला अजून काहीतरी सुंदर बनवायचं आहे, ते म्हणजे वेल्वेट लावून. वेल्वेट लावल्यावर डिस्प्ले सुंदर दिसणार, पण बँगल्स लावल्यावर अजून उठून दिसणार. प्रत्येक जागी वेगवेगळ्या प्रकारचा तुकडा कट करून लावायचं होतं. त्यासाठी थोडं अवघड पण होत होतं आणि ह्याच्यात थोडा वेळ पण गेला. आता काहीतरी करतोय म्हणजे सगळं काम फास्ट होत नाही, असं आपल्याला हातामध्ये पण नसतं. कोणतं फास्ट होतं, कोणतं स्लो आणि कोणतं अवघड पण, असं होतंच. आता आपल्याला अशा प्रकारचे एक 4-5 पाईप लागतील. तुम्ही पण घरगुती नळाचं पाईप घेऊ शकता. आपल्या गोडाऊनमध्ये हे पडून होते, त्यासाठी आपलं ह्याच्यावरच काम भागलं. आता लावायचं ह्याला पूर्णपणे बँगल्स. कमी खर्चात बनलेला डिस्प्ले कसा वाटला नक्की कळवा. हा खास तुमच्यासाठीच होता. बस. पसरून पंख है उडण्यासाठी ये, धाव घे तू शिखराकडे, भय सोडू